अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये घोषणा होणार। तर मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागावाटपही पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यामध्ये सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीतच लढतील, राऊतांची माहिती। ऐकीव गोष्टींवर बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांसंदर्भात तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडेंची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। दोन्ही बंधू एकत्र आल्यावर संपूर्ण राजकारण बदलेल, शिवसेना मनसे विचारावर आणि कामांवर या निवडणुकीला सामोरं जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी आणि ती उद्या पूर्ण होतीये, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार, हे हास्यास्पद। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची पाटीकोरी होईल, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये जीव शक्य ते सगळे प्रयत्न दोघे करणार, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर ठाकरे सेना मनसेमध्ये मनभेद सुद्धा आणि मतभेदही आहेत, तर मनोमिलन नव्हे, भीतीमुळे झालेले हे मिलन आहे। धोका देण्याची उद्धव ठाकरेंची परंपरा आहे, राज ठाकरेंनी सावध राहावं, नवनाथ बन यांची टीका। तर मुंबई मनपा निवडणुकीमध्ये शिवसेना 112 जागा लढवण्यावर ठाम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या बैठकीत 112 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही। मराठी बहुल भागांमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी शिवसेना इच्छुक। वर्षा या निवासस्थानावरील राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक, फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा। तर आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात 3 नेत्यांमध्ये चर्चा। संपूर्ण महापालिकांमधील शिंदेंच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर जागा वाटपावर आज अंतिम निर्णय होईल, बावनकुळेंची माहिती। वर्षावरील बैठकीत मुंबईतील जवळपास 180 जागांवर शिंदे आणि भाजपात एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। तर 30 ते 40 जागांवर अद्याप तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। तर मुंबईतील दादर, परळ, लालबाग या भागामध्ये शिवसेनेला जास्त जागा द्या, पारंपरिक मतदार भाजपला मतदान करणार नाही, असाही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। किती जागांवर एकमत झाला हा पक्षाचा अंतर्गत विषय, मुंबईच्या विकासासाठी फडणवीस आणि शिंदे योग्य निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर लवकरात लवकर तिढा सोडवण्याचे आमचे प्रयत्न असल्याची माहिती। नागपुरात आम्हाला महायुती म्हणून लढायचं आहे, त्यामुळे चर्चेतनं मार्ग निघेल, गुणवत्तेवर जागा वाटप व्हावं, जागा वाटपावर भाजपच्या आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब। तर खासदार श्रीरंग बारणेंचा दावा, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार, बारणेंची माहिती। युतीमध्ये 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास। एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे महायुतीची सत्ता आली, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर उद्या नाही तर परवा आपला विजय निश्चित, समजने वाले को इशारा काफी आहे, असं म्हणत भरत गोगावलेंचं मिश्किल विधान। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातल्या युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। तर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे, अजित पवार आणि आमच्या लोकांच्या मध्ये चर्चा सुरू आहे। प्रशांत जगताप यांचा राजीनामा आलेला नाही, काल त्यांच्याशी 2 तास चर्चा झाली। कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर केंद्रबिंदू ठेवून पक्ष निर्णय घेईल, सुप्रिया सुळेंची माहिती। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निवडणूक प्रभारांची नेमणूक। तर मुंबईची जबाबदारी रोहित पवार, तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर, शिवाय पिंपरी चिंचवडची जबाबदारी रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर असेल। मुंबई पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह रमेश चेन्नीथल्ला, वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जेवढ्या सह्या केल्या नाही तेवढ्या सह्या एकनाथ शिंदेंनी केल्या, मंत्री आशिष जयस्वाल यांची उद्धव ठाकरेंवर टीका। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। आम्ही एकत्र आलो, काका पुतणे एकत्र आले तर त्यात वाईट आहे का,
आम्ही राजकीय नाही तर भावनिक दृष्ट्या पाहतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक विधान. तर जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही. पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जा. बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे उद्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार. मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. महाविकास आघाडीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात. अजित पवार आणि आमच्या लोकांच्या चर्चा सुरू आहेत. प्रशांत जगताप यांचा राजीनामा आलेला नाही. काल त्यांच्याशी 2 तास चर्चा. कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून पुणेकर केंद्रबिंदू ठेवून पक्ष निर्णय घेईल. सुप्रिया सुळेंची माहिती. माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगताप म्हणायचे. सुभाष जगताप यांची टीका. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली. सुभाष जगताप यांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या युतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही. अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची खासदार सुनील तटकरे यांची माहिती. जागावाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश रोखा. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांना अट. ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. संदेश पारकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. संदेश पारकर कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणामध्ये डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातनं अटक. कृष्णा गरजू लोकांना हेरून किडनी विकण्यासाठी कंबोडियाला न्यायचा. केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 147 लाख कोटी. महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट. केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्वाची. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीचं जमीन गैरव्यवहार प्रकरण. यामध्ये आता शीतल तेजवानीला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. दमानिया विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं बावधन पोलीस चौकशी करणार. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीचे इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द. इरादापत्र रद्द केल्यामुळे अमेडिया कंपनीच्या अडचणीत वाढ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर दोषारोपपत्र निश्चितीची सुनावणी येत्या 12 जानेवारीला होणार. हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती दिल्याचा कुरुलकरवर आरोप. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी मोठी कारवाई. तत्कालीन झेडपीच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला या प्रकरणी अटक. तर शासनाचा 12 कोटींचा महसूल आर्थिक फायद्यासाठी बुडवल्याचाही आरोप. 25 सप्टेंबरपर्यंत रवींद्र काटोलकरला पोलीस कोठडी. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टरला अटक. तर सायबर सेलच्या मदतीनं डॉक्टर रामकृष्ण सुंचू याला बेड्या. किडनी विक्री प्रकरणात तो एजंट असल्याचंही समोर. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्या कारखान्यावर दगडफेक. तर भेंडवडे ग्रामस्थांकडून कारखान्यावर मोर्चा काढत दगडफेक. कारखान्यानं मध्ये मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्यानं ग्रामस्थ आक्रमक. बुलढाण्यातील शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्याची दुरावस्था. वाहनधारकांना नाहक त्रास. तर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रोहित पवारांचा मोर्चा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्यानं रोहित पवार आक्रमक. तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची रोहित पवारांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीचा तूर पिकावर परिणाम. थंडीमुळे पिकाची वाढही खुंटली. तर रोगराई वाढण्याचीही शक्यता. पीक अधिक काळ शेतात राहिल्यास नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. नाशिकच्या निफाडमधील थंडीचा कांदा पिकाला फटका. थंडीमुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव. तर रोगाचा प्रादुर्भाव घालवण्यासाठी अतिरिक्त औषध फवारणी सुरू. जळगावच्या पारोळामधील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास शेतकऱ्यांचा नकार. तर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. कापसाचा दर्जा चांगला नसल्याचं सांगत कापूस घेण्यास नकार. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी. धाराशिवच्या परांड्यामधील कंडारी या ठिकाणी मोतीराम जाधव हत्या प्रकरणातील वडार संघटनेचा मोर्चा. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा या भागामध्ये माथेफिरूचा वावर. माथेफिरूनं घरासमोर वाहनांच्या दगडानं काचा फोडल्या. माथेफिरूचा वावर असल्यामुळे रहिवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण. सोलापुरात 3 वर्षाच्या चिमुकल्याची आईच्या प्रियकराकडून हत्या. कपड्याला विष्ठा लागल्यामुळे चिमुकल्याची गळा दाबून हत्या. सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील ही घटना. दरम्यान आरोपी प्रियकराला एमआयडीसी पोलिसांकडून अटक.